व्हॉट्सअप फूडीज, मी शुभ काटे. वेलकम टू माय चॅनल फूडी ठाणेकर. फूडी व्हिडिओ तर खूप बनवले. आज आपण बनवणार आहोत स्मूदी व्हिडिओ. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आज आपण कुठे आहोत. दिसतंय का नाव तुम्हाला? स्मूदी फॅक्टरी. सो मिडॉसच्या लाईनीमध्ये आहे. ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तुमच्यासाठी. सो उन्हाळा संपत आला आहे, बट स्मूदी एक अशी गोष्ट आहे की उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, कधीही तुम्ही पिऊ शकता. आणि नॉट जस्ट स्मूदी, नॉट जस्ट ज्यूस, इकडे तुम्हाला बाउल्ससुद्धा भेटणार आहेत, एनर्जी बाउल्स आणि खूप काय काय. तर आतमध्ये जाऊया आणि फटाफट बघूया नक्की काय काय आहे. चला मग. सो सुरुवात ह्यांचं मेन्यू दाखवण्यापासून करतो तुम्हाला. सो बेसिकली वेगवेगळ्या प्रकारच्या नावं दिले आहेत लोकांनी. ग्लो झालं, जिंजर शॉट झालं, स्पेशलिटी आयटम झालं, वर्कआउट नंतर कुठले ड्रिंक घेऊ शकतात ते झालं, आणि त्याच्यानंतर एनर्जी बाउल्स वगैरे आहेत. इन शॉर्ट जे काही हेल्थच्या रिलेटेड आहे, जसे स्मूदीज झाले, शेक्स झाले, दॅट टू विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्स आणि रिफाईंड शुगर. ह्याहून हेल्दी काय असणार आहे का सांगा मला मग. आणि सेम टाईम टेस्टमध्ये पण बेस्ट असणार आहे. लहान मुलं असो किंवा आपण असो, बघायलाही आणि खायलाही मजा येणार आहे. मँगो सीझन इज स्टील ऑन. सो सगळ्यात पहिला जे बाउल मी ऑर्डर केलं आहे ते मँगो बेसवालं केलं आहे. मँगो ओरिजिनल असं नाव आहे ह्या बाउलचं. तुम्ही बघू शकता बाउलमध्ये मँगो प्युरी आहे. आता ग्रेनोला टाकतो आहे. त्यामध्ये ओट्स आहेत, वेगवेगळे प्रकारचे नट्स आहेत, सीड्स आहेत, आणि हा जो मिश्रण असतो हा सुपर एनर्जेटिक असतो. आणि त्यानंतर परत थोडा मँगो प्युरी, फ्रेश मँगो प्युरी आहे, फ्रोझन नाही आहे, स्टोअर केलेलं नाही आहे, फ्रेशली इकडे बनवलं जातं सगळं काय. सो आता मँगोची प्युरी आहे, त्याच्या बाजूला आपण ठेवणार आहोत बनाना. दिवसात एक बनाना तर मला वाटतं ना खाल्लंच पाहिजे. जर तुमच्याकडे घरी लहान मुलं असतील तर एक बनाना नक्की त्यांना द्या, कारण सुपर एनर्जी असते त्यामध्ये. त्यानंतर स्ट्रॉबेरी प्युरी. अजून काय पाहिजे यार. मँगो प्युरी एक साईडला आहे, मध्ये बनाना स्लाइस आहे, आणि त्यानंतर स्ट्रॉबेरी प्युरी आहे. इट इज गोइंग टू टेस्ट बेस्ट. आणि नुसतं टेस्ट वाईज नाही पण हेल्थ वाईजसुद्धा हे सुपर्ब असणार आहे आपल्यासाठी. मँगो वाला खाता, मँगो वाला, मँगो पल्प. मँगो ओरिजिनल नंतर एक घेऊया वॉटरमेलन ज्यूस, फ्रेश वॉटरमेलन ज्यूस. सो इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूससुद्धा भेटणार आहेत. शेक्स तर आहेतच. आपण शेकसुद्धा ऑर्डर करूया एक. मी कुठलं करू बघूया. एक ब्लूबेरी वगैरे कुठलं तरी एक शेकसुद्धा ऑर्डर करूया. त्यामध्ये एक वॉटरमेलन ज्यूस, आणि वॉटरमेलन ज्यूस नंतर अजून एक बॉल आपण ऑर्डर करूया कुठलं तरी. लेट्स सी. सो वाईल इरा हॅव्हिंग हर वॉटरमेलन ज्यूस, इथे अजून एक स्मूदी रेडी होते. तुम्ही बघू शकता, कारण ऑर्डर कंटिन्यू आहे. तिथे लोक कंटिन्यू येत आहेत. आणि बेस्ट पार्ट असा की आहे ना, सगळं काय मेजरमेंट थ्रू केलं जातं आहे. सगळी रेसिपी समोर लिहिलेली आहे, त्या रेसिपी थ्रूच दिली जाते आहे. सो आता आपण बनवतो आहे ते म्हणजे रेनबो बाउल. सो सगळ्यात पहिला स्ट्रॉबेरी प्युरी. सो इन शॉर्ट जे काही बाउल्स आहेत, एनर्जेटिक बाउल्स आहे वेगवेगळे प्रकारचे, त्याच्यामध्ये यूज केली जाते प्युरी, जी फ्रेश प्युरी आहे. आणि त्यानंतर वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स जे ह्यांचे आहेत. आता हे असाई टाकतायत. इन शॉर्ट हा असाई बेस बाउल आहे, पूर्णपणे असाईने भरला जाणार. आणि त्यानंतर आता ह्याच्यावरती हे सगळे टॉपिंग्स येणार आहेत. इकडे बघू शकता तुम्ही सगळे टॉपिंग्स कसे वेगवेगळे ठेवले आहेत. त्यामध्ये फ्रेशली चॉप्ड फ्रूट्स वगैरे आहेत. हे आता पाइनएप्पल आहे. सो
सो आफ्टर पायनॅपल आपण घेणार आहोत ग्रेनोला. सो ग्रेनोला जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं सगळे नट्स वगैरे मिक्स असतं. हे नट्स आहेत, सीड्स आहेत आणि ओट्स वगैरे सगळं मिक्स असतं ह्याच्यामध्ये. सो ते जर लेअर झाल्यानंतर किवी. सो आपण पायनॅपल टाकलं आहे, ग्रेनोला टाकलं आहे, किवी टाकलं आहे आणि खाली बेस जो आपला होता तो स्ट्रॉबेरी प्युरीचा होता आणि त्यानंतर असाई होती, फ्रेश चॉप फ्रूट्स आणि ग्रेनोला आणि आता ब्लूबेरी आणि त्यावरती थोडंसं हनी मारूया आणि सुपर्ब, इट्स डन. हा आहे रेनबो बाउल. एनर्जीचा भरमार आहे या बाउलमध्ये. खरंच यू हॅव टू व्हिजिट दिस प्लेस आणि तुम्हाला ट्राय केलं पाहिजे. तुमच्या लहान मुलांबरोबर हे सगळं मजा येणार आहे त्यांना. हे जसं तुम्हाला मगाशी मी सांगत होतो ना, रेसिपी वगैरे लिहिलं आहे, सगळं रेसिपी समोर लिहिलेली आहे. त्या रेसिपीनुसार हे लोक सगळं मेजरमेंट घेत आहेत आणि बघा तुम्ही मेजर करून सगळं टाकलं जातं आहे. आणि ह्यामध्ये नॉट जस्ट ब्लूबेरीज बट बनाना जातो, योगर्ट जातं, सोया मिल्क जातं, हनी जातं आणि हे खूप सारं मिश्रण म्हणून एक आपला ब्लूबेरी ब्लिस बनणार आहे. सुपर्ब टेस्ट लागणार आहे. इन्ग्रेडियंट्ससुद्धा सगळे सुपर्ब वाटत आहेत. अँड नॉट जस्ट ब्लूबेरी स्मूदीज बट तुम्हाला जर स्ट्रॉबेरी स्मूदीज पाहिजे किंवा मँगो स्मूदी पाहिजे तेही इकडे अवेलेबल आहेत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला जे आवडतं ते सगळं काही मिळून जाईल तुम्हाला एकदम उत्तम पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं. ह्यांचा जो सेटअप बघितला ना तोही खूप मस्त वाटतो. आता हाच एक नॉर्मल सेटअप आहे ज्यामध्ये त्यांचे पदार्थ ठेवले आहेत, पण स्टिकर्स वगैरे लावून प्रॉपर वेमध्ये कुठे काय ठेवलं आहे ते दाखवलं आहे. आणि ओपन किचन असल्यामुळे चिंता करायची गोष्ट नाही की किचनच्या आतमध्ये काय होतं आहे, फ्रेश फ्रूट यूज केले जात आहेत की नाही, सगळं प्रॉपरली बनवलं जातं आहे की नाही. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. तुमच्यासमोरच सगळं काय बनलं जातं आहे आणि खूप मस्त उत्तम पद्धतीत बनलं जातं आहे. सो तुम्ही जर फ्रोझन योगर्टचे फॅन असाल तर तेही इकडे मिळतात. मी पायनॅपल फ्लेवर घेतला आहे. अजूनसुद्धा वेगळे फ्लेवर आहेत. जे तुम्हाला आवडतं ते फ्लेवर तुम्ही घेऊ शकता. सो वी आर डन विथ व्हिडिओ. तुम्ही बघितला असाल आपण स्मूदी ट्राय केले, आपण बाउल्स एनर्जेटिक बाउल्स ट्राय केले आणि आता हा वफल कोन एंड करतो आहे व्हिडिओ. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल टू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब फूडी ठाणेकर. फॅमिलीबरोबर या, फ्रेंड्सबरोबर या. जवळपासच राहत असाल, ठाण्यामध्ये कुठे असाल तर नक्की या. ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे मी तुमच्यासाठी. फूडी ठाणेकरला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. डू सबस्क्राईब फूडी ठाणेकर. असेच व्हिडिओ बनवत राहूया, खात राहूया, फिरत राहूया. अलविदा.